त्यासाठी जनसुरक्षा कायदा आणला आणि तो कायदा आणल्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे मी तुम्हाला उदाहरण देतो, तिथं मोठ्या प्रमाणात खाली सुरू झाल्या. कोणाची जमीन गेली? आणि आदिवासी समाजातल्या मुला मुलींना युवांना तिथं नोकरी देणार म्हणून सांगण्यात आलं. त्यांना काय नोकरी दिली? खाणीमध्ये तिथं जाऊन काम करण्याची नोकरी दिली. त्याच्यात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चालले. वॉचमॅन म्हणून कोणातरी काम दिलं, तिथं कुठल्याही एखाद्या युवांना शिक्षण बघून काम दिलं गेलं नाही. त्यामुळे जेव्हा कायदे आणले गेले ते कायदे तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी, इतर समाजाच्या लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी कायदा आणला गेला नाही. पण काही व्यावसायिकांना तिथं खाणी करता याव्यात आणि खाणीतून खाणीचं काढून व्यवसाय करता यावा यासाठी हे सगळे कायदे तिथं आणले गेले. शक्तीपीठ मार्ग माहिती तुम्हाला? कुठून येतो? तुमच्याच भागातून येतो, म्हणजे गडचिरोलीतून येतो. तो काही लोकांना सुख सुविधा मिळावे यासाठी काढला गेला नाही रस्ता. इथं असणारे शेतकरी सुद्धा त्याला विरोध करतायत. काय रस्त्याची किंमत आहे? 1,40,000 तुम्हाला गणित सांगतो. तुमच्या या ज्या सगळ्या मागण्या आहेत ना, याला आपल्या सरकारच्या बजेटमध्ये आरक्षण आहे, माहितीये? बजेटमध्ये म्हणतो म्हणजे तुमची जेवढी लोकसंख्या, जेवढं तुम्हाला तिथं आरक्षण मिळतं तेवढं तुम्हाला या राज्याच्या बजेटमध्ये तेवढा निधी वेगळा काढण्यात यावा आणि तो कोणासाठी वापरण्यात यावा, तर तो तुमच्यासाठी वापरण्यात यावा, असं त्याच्यामध्ये बजेटमध्ये प्रोव्हिजन आहे. आता हे प्रोव्हिजन असताना हा पैसा जो तुम्हाला मिळणार पाहिजे, आज कदाचित विद्यार्थ्याला, आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना 3,500-4,000 रुपयापेक्षा जास्त कदाचित निधी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत नाही. पण जर इतर वेगळ्या स्कॉलरशिप वेगळ्या समाजाच्या आपण बघितलं तर 7,000 रुपयेपर्यंत प्रति विद्यार्थी तो खर्च जातो. आमचं म्हणणं आहे की ते मॅच करा. पण ते मॅच का करू शकत नाही? कारण का तुमचा हक्काचा पैसा हा तुम्हाला न देता हा वेगळ्याच गोष्टीने डायव्हर्ट केला जातो. याच्यामध्ये काही गोष्टी अशा घेतल्या जातात जिथं तो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करून केला जाऊ शकतो. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मागण्या की आमच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल बनवण्यासाठी जो पैसा पाहिजे, आमच्या विद्यार्थ्यांना आता जे काय स्कॉलरशिप देण्यासाठी, चांगलं जेवण मिळण्यासाठी, आम्हाला सेंट्रल किचन वगैरे काय नको, आम्हाला दिसलं पाहिजे आमचं जेवण कुठं बनवलं जातंय, गरम गरम जेवण आम्हाला रोज मिळालं पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची जी मागणी आहे. त्यासाठी तो निधी लागतो. हा निधी सरकारने तुम्हाला दिला पाहिजे, पण तो मागत असताना तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, त्या निधीवर तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो निधी तुमचा आहे, तो पैसा तुमचा आहे. जेव्हा या सरकारला तुम्ही भेटायला जाल तेव्हा सरकार म्हणाल आमच्याकडे पैसा नाही, तेव्हा त्यांना म्हणावं पण शक्तीपीठ मार्ग तुम्हाला कशाला पाहिजे? 1,40,000 कोटी रुपयाचा खर्च केला जातो. तुम्ही म्हणाल तो विषय आणि आमच्या विषयाचं काय देणं गेलं? बरं एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवेची काही कामं झाली, उत्तर प्रदेशमध्ये कामं झाली. रस्ता बनवायला 8 बदली रस्ता बनवायला नॅशनल हायवेला खर्च किती आला? पर किलोमीटर 45 रुपये खर्च आला. किती? 8 बदली रस्ता. आणि हा शक्तीपीठ मार्ग हे तुमच्या हक्काची जमीन बळकावून घेऊन काही व्यावसायिकांना ती जमीन दिली, त्यातून खाणीचं काढलं गेलं. ते खाणीचं गोवापर्यंत नाही तर पोर्टपर्यंत पोहोचावं, त्याला चांगला रस्ता लागणार आहे. मग रस्ता द्यायचा कुठला? तर शक्तीपीठ मार्ग हा रस्ता त्याच्यामध्ये पुढे आणला गेला. आणि हा शक्तीपीठ मार्ग जो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केला जातोय तो 6 पदरी रस्ता आहे. नॅशनल हायवेचा किती आहे? 8 पदरी रस्ता बनवायला 1 किलोमीटरला खर्च किती आला? आणि महाराष्ट्र सरकार 6 पदरी रस्ता शक्तीपीठ मार्ग जो बनवायला खर्च किती येतो? तर 90 कोटी रुपये येतो. 90 कोटी रुपये राज्य सरकारला येतो आणि केंद्र सरकारच्या नॅशनल हायवेला हा 45 येतो. तो फरक किती राहिला? 45 कोटी रुपये प्रति किलोमीटर. आणि हा शक्तीपीठ मार्ग किती किलोमीटरचा आहे? 800 किलोमीटरचा. 800 किलोमीटर गुणिले 45 रुपये केले तर किती रुपयाचा भ्रष्टाचार होतो? 33,000 कोटी रुपये. मग मी आपल्याला विचारतो, शेतकऱ्याला तो रस्ता नको, कोणाला तो रस्ता नको, तो हे 32-33 हजार कोटी रुपये जे तुम्ही अशा पद्धतीने खाणार आहात,
हे 32,000 कोटी रुपये आदिवासी समाजाच्या मुलांना मुलींना हॉस्टेल बांधण्यासाठी द्यायला काय हरकत आहे? समाज कल्याणचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना जर आपल्याला सेवा द्यायची असेल त्याला काय हरकत आहे? ओपन समाजाचे विद्यार्थी तुमच्यासारखे बाहेरून येतात, इथं राहायला त्यांना जागा नसते, त्यांना द्यायला काय हरकत आहे? पण नाही, उद्या म्हणजे हे तुमचं पोस्टर मला आवडलं, हे मंत्री दिसत आहेत, तुम्ही काढले, भारी काढले. मंत्री महोदयांची मगाशी काही 1 तासापूर्वी मी बोललो. त्यांना काय सांगितलं माहितीये का? साहेब, उद्या 4 वाजता तुम्ही या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. 4 वाजता हे विद्यार्थी तुमच्याकडे येतील. तुमच्याकडे जे ठरलं असेल ते तुमचे पदाधिकारी असतील. एक तर नागपूरला तुमचाच एक पदाधिकारी असं दाखवत होता की आंदोलन त्याचंच आहे. एक तर हे आंदोलन ना आमचं ना या नेत्यांचं, हे आंदोलन फक्त तुमचं म्हणजे सर्वसामान्य सगळ्या मुला मुलींचा. त्यामुळे नागपूरचा एक कोणतरी कुठला तरी मुलगा आला म्हणाला की हे मीच पुढाकार घेतोय, तो बसला, चर्चा केली, काय चर्चा केली कोणालाच माहित नाही. नंतर त्यांनी जाहीर केलं की आता आंदोलन अख्ख्या महाराष्ट्राचं आम्ही मागे घेतलंय का? असे जे घुसखोर आहेत ना त्याला जरा बाहेर ठेवा या विषयातून. या मंत्री महोदयांना सांगितलं, मी त्यांना बोललो, साहेब मुलं अजून सुद्धा उपोषणाला बसले. मी मांजरीला गेलो होतो, तुमचा एक राहुल नावाचा तो विद्यार्थी आहे, त्याच्या लिव्हरला अडचण आली. आता तिथे एक महिला मुलगी आहे, तिला आता छातीच्या इथं पुढे त्रास व्हायला लागलेला आहे. त्यामुळे हे जे विद्यार्थी आहेत ना ते तुमच्या हक्कासाठी बसले. एक तर त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ही आपल्या सगळ्यांची भूमिका असतात. म्हणजे ते तुमच्यासाठी लढतात, तुमच्यासाठी उपोषण करतात, तुम्ही रस्त्यावरची लढाई लढतात, पण त्यांचं आरोग्य पण तितकंच महत्वाचं. तुम्ही त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा तिथं घ्या. मी मंत्री महोदयांना सांगितलं, साहेब हे विद्यार्थी जे इथं उपोषणाला बसलेले आहेत ते म्हणजे नाही आंदोलन मागे घेतलं. मी म्हणलं कसं आंदोलन मागे घेतलं? साहेब आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे, आम्हाला माहिती आहे. तुमचा घुसखोर एखादा भाजपचा कार्यकर्ता येऊन जर सांगत असेल की आंदोलन मागे घेतलं, त्याला म्हणावं ते ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जाऊन तुझ्या नेत्याच्या मांडीवर जाऊन तू बघ. आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या नेत्याचं नाही, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं आहे. ते जेव्हा ठरवतील हे आंदोलन आम्ही मागे घेतलं तेव्हा ते आंदोलन मागे घेतलं जाणार, नाही तर घेतलंच गेलं असेल. पण नागपूरचा त्यांचा कार्यकर्ता आहे. उद्या सुद्धा मी नागपूरला सकाळी चाललोय, तुमचं तिथे काही विद्यार्थी असेल त्यांना तिथे भेटायला. त्यामुळे उद्या 4 पर्यंत तुमच्या ज्या सगळ्या मागण्या त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे असं आम्ही तिथं मंत्री महोदयांना सांगितलं. तुमचे सुद्धा कार्यकर्ते काही जे तुमचे विद्यार्थी तिथं होते त्यांना दुसरं मी त्यांना सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे की बाबा ह्याच्यामध्ये ते लिहिलंय माझ्या हातात नाही रे बाबा, हे उद्या बोलून चालणार नाही. मुख्यमंत्री साहेबांना फोन करा, मुख्यमंत्री साहेबांना भेटा, पण भेटायचं उद्याच्या नंतर नाही. आज भेटा नाही तर उद्या सकाळी भेटा. जेव्हा संध्याकाळी जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलाल तेव्हा सांगा मुख्यमंत्री साहेबांशी आमचं बोलणं झालं. जेव्हा शेतकऱ्याचं आंदोलन होतं पंढरपूरला तिथं मी मंत्री महोदय म्हणले मी बोलतो ना, मी म्हणलं साहेब बोलतो असं नका बोलू, माझ्या समोर बोला. फोनवर मुख्यमंत्री साहेबांशी ते बोलले तेव्हा आम्ही आंदोलन मागे घेतलं. त्यामुळे ते जर म्हणत असते माझ्या हातात नाही रे बाबा, ज्याच्या हातात आहे त्याला सांग. त्यांना सांगता येत नसेल त्याला विनंती करा की उद्याची बैठक ही मंत्र्यासमोर नाही तर मुख्यमंत्री साहेबांसमोरच त्या ठिकाणी कारण कसंही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे कुठलाही मंत्री निर्णय घेऊ शकणार नाही, घेतला तर निर्णय आम्ही मागे घेऊ. मग आता आदिवासी भागातल्या या विद्यार्थ्यांचा जर मुद्दा असेल तर तुमची लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये किती माहिती? या लोकसंख्येच्या 9% ते 9.5% तुम्ही आहात. तुमची ताकद लय जबरदस्त आहे. कुठल्याही डेटावर तुम्ही अवलंबून राहू नका. तुमच्या तालुक्यातले मतदारसंघातले जे आमदार असतील ना, जे सत्तेत असतील त्यांना 10 तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही विकासासाठी गेला होता, त्यामुळे समाजाच्या विकासासाठी गेला होता का तुमच्या घरच्या पोरांच्या विकासासाठी गेला होता, हा प्रश्न तुम्ही आमदारांना विचारला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो तुम्ही आंदोलन उभं केलेलं आहे, पाठिंबा जबरदस्त आहे. पण एक गोष्ट आहे की आजपर्यंत सत्ताधारी आमदार आपल्या या आंदोलनामध्ये आलाय का? आता रीग लागेल सांगतो तुम्हाला, यावंच लागेल तुमच्या या आंदोलनामध्ये त्यांना. आणि
जर नाही आलं तर लय महागात पडणार आहे, हे त्यांनी सुद्धा जाणून घेतलं. तुम्ही विकासासाठी केला हे ठीक आहे, तुम्ही बोलण्यासाठी मीडियासाठी ठेवा. विकास जर खऱ्या अर्थाने करायचा असेल ना तर या विद्यार्थ्यांचा विकास होणं महत्वाचं आहे. त्यामुळे यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी जे 20-25 जे कुठले आदिवासी समाजाचे आमदार आहेत, कुठल्याही पक्षाचे असतील, पुढच्या म्हणजे उद्याच्या बैठकीला त्या आमदारांपैकी सुद्धा आमदारांनी या बैठकीला गेलं पाहिजे. आम्ही आवाहन करतो, आमचे जर आमदार असतील आम्ही खासदारांना सुद्धा तिथे विनंती करतो, उद्या संध्याकाळच्या बैठकीला आदिवासी समाजाच्या सर्व आमदारांनी तिथं सत्तेतले राहायच्या विरोधातले तिथं गेले पाहिजे. आणि जे सत्ताधारी आहेत त्यांनी या मंत्री महोदयांच्या डोक्यावर बसलं पाहिजे. माझ्या हातात नाही रे बाबा, हे जे मंत्री बोलतात त्यांना सांगा कृपा करून तुम्ही शांत बसा, नाही तर तुमचं पण राजकीय भवितव्य हे अंतरी घेऊ शकतं. आणि ज्याच्या हातामध्ये आहे त्याच्यातले जे 25 आमदार आणि आमचे सर्व विद्यार्थी प्रतिनिधी यांना घेऊन तिथे गेलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे मान्य झाल्या पाहिजेत. आम्ही विद्यार्थ्यांना हे म्हणत नाही की लगेच आमची बिल्डिंग बांधा. आमचं एवढंच मत आहे की बिल्डिंग बांधायला वेळ असेल तर पुढच्या 10 दिवसामध्ये आम्हाला परवानगी द्या. युनिव्हर्सिटीमध्ये जागा आहे, तिथं आदिवासी विभागाची आपल्याला बिल्डिंग बांधते. याच्या आधी आम्ही सुद्धा बोललो होतो, तर तो प्रस्ताव जाऊन 5 वर्ष झाली आणि अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. तो निर्णय घ्या ना उद्या तुम्ही. बघा बाकी निर्णय तुम्ही बघितले एका झटक्यात घेते हे सरकार, पण तुमच्या बाबतीतला निर्णय सुद्धा उद्या घेता येईल त्यांना आणि उद्याच्या उद्या तो CR निघाला बाहेर आणि तिथं आम्ही आता काम चालू करतोय असं सांगायला काय हरकत नाही. ते बांधायला 3 वर्ष लागतील, पण तोपर्यंत तुम्ही भाड्यावरचं जागा घेऊ शकता का? नाही घेऊ शकत. मग भाड्यावर जागा घेत असताना तुम्ही जरा शहरातल्या मध्य ठिकाणी नाही तर आसपासच्या ठिकाणी घेणं हे महत्वाचं आहे. ही आमची मागणी प्रामुख्याने आहे. आणि हे जे वय टाकलं ना तुम्ही 30चं, 10% जागा जास्त घ्यावं, काय फरक पडतोय? आमचा हक्काचा पैसा, या आदिवासी मुला मुलींचा पैसा आहे. आमच्यासाठी खर्च केला जात असेल तर त्याला हरकत हे मुलं घेणार असेल तर तुम्ही हरकत घेणार आहे कोण? त्यामुळे 2011 प्रमाणे तो निर्णय तिथं घेणं महत्वाचं आहे. आणि आम्हाला गार जेवण नको. एक तुम्हाला मानलं पाहिजे सगळ्या युवांना, तुमच्या ज्या मागण्या वाचल्या ना, तुम्ही तुमच्यासाठी फक्त लढताय असं नाही हो. तुमची खासियत अशी आहे की तुम्ही लहान मुला मुलींसाठी सुद्धा लढताय. म्हणजे युवा पिढीने जबाबदारी स्वतःची घेतली ते हातात, पण ती लढाई लढत असताना लहान मुलांना सुद्धा ते जेवण दिलं जातंय, अन्न दिलं जातंय, जे काय तिथं विमा म्हणजे दिला जातोय, सरकारकडनं मदत दिली जाते, ती कमी आहे, ती वाढवण्यात आली. ही जी तुम्ही मागणी तुमच्या मागण्यांमध्ये घेतली ना, ती खरंच तुम्हाला सगळ्यांना मानलं पाहिजे. ह्याला तर माणुसकी म्हणतात. भगवान बिरसा मुंडांनी त्यावेळेस त्या ठिकाणी जो लढा लढला होता तो कोणासाठी लढला होता? सामान्य लोकांसाठी. आणि समोर कोण होतो? इंग्रज होते.